मला वाटतं की ही ज्या वयोगटाबरोबर या सरकारने पाठीवरनं प्रेमाचा हात फिरवायला हवा होता, त्या वयोगटाच्या पाठीवर काठ्या मारण्यातच चूक झाली. एक जी काठ्यांची भीती असते तीच निघून गेली. शेवटी भीती 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 ठीक आहे. म्हणजे वाघ म्हटलं तरी खाणार आहे आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच आहे म्हटल्यावर ती भीतीच नाहीची होती. ती भीती नाहीशी झाली त्या पोरांच्या मनातली. आणि तुम्ही त्यांना कितीही कोंडण्याचा प्रयत्न केला तर ते दुसऱ्या मार्गाने घुसणार आहेत. आज देशभरात पूर्ण काय जे काय आंदोलन करायचं ते करतात येतो. वयच तसं असतं. त्या वयात ते बेदरकार असतात, खवळलेलं रक्त असतं आणि त्यांना तुम्ही दादागिरीने नाही शांत बसून. त्याला आईची मायाच लागते. आणि सरकारला म्हणून मायबाप सरकार म्हणतात, उगाच मायबाप सरकार म्हणत नाहीत. मध्यरात्री उशिरा पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ जारी केला ज्यामधून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सोमवारी आम्ही नवीन बिल आणणार आहे या सगळ्या संदर्भात आणि फास्ट ट्रॅकवरून कारवाई केली. असं आहे की तुम्ही कितीही बिल आणा आणि काही करा, अरे मायाचा हात फिरवा ना. तुम्ही काय करताय? पोरींना उलटं करून मारताय आणि पुरुषांनी पोरींना हात कशाला लावायला पाहिजे? तुम्ही दादरच्या तर पोलिसाचा व्हिडिओ बघितला, त्यांनी काय करतोय तो. आणि सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्हाला मी अजूनही सांगतो, हा मातीत भडकवणार. आता ते तो व्हिडिओ बघितल्यानंतर कोणालाही राग येईल. नागपूरमध्ये पोलिसांनी एका लाल ड्रेस घातलेल्या पोरीला उलटं करून पाडलं. तुम्ही पोरींशी वागताय. पार्श्वभागावरती मागच्या भागावरती दांडके मारायचे, तो दांडा आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करायचा. काय विकृती आहे? सोनम वांगचुक यांच्या ज्या पद्धतीने काल रात्री उपोषण सोडलं झालं, उपोषण सोडताना भारतीय भाजपचे आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यावरून आता टीएमसीची जोरदार टीका केली. त्यामुळे सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं, त्यांच्या हातून सोडायची. मला त्या विषयात जायचंच नाही. मला फक्त आंदोलनावर राहायचं आहे. कारण का मी विद्यार्थी जगतातनं विद्यार्थ्यांचं नेतृत्व करत इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे मला ह्या एकंदर मुवमेंटबद्दल एक वेगळंच प्रेम आहे. मी पक्षविरहित बघतो ह्याच्याकडे. देशभरामध्ये असं कधी माहोल नव्हतं. या पोराने वेड लावलं आता. आणि जो पोरगा पोलिसांसमोर उभं राहतो आणि सांगतो मारो मारो मारो, मार खाऊन आल्यानंतर त्याच्यात अचानक एखादा संचार येतो आणि तो उभा राहतो मारो मारो मारो. काय करू शकला तुम्ही? काय नाही करू शकला. पोलीस उभे राहिले फक्त. आणि ही परिस्थिती देशभरात निर्माण झाली. तो पोलिसांची जी भीती असते, वर्दीची जी भीती असते, प्रत्येकाच्या मनात एक वर्दीची भीती असते, ती भीतीच गायब झाली. एक पोलीस म्हणतो 50% पावडर टाकी ना. पावडर म्हणजे काय? पावडर म्हणजे कोकेन. आता या पोलिसाला विचारा, तुझ्याकडे 50 ग्रॅम पावडर आली कुठनं? एवढी पोरं होती म्हणजे 300 ग्रॅम कोकेन झालं. 300 ग्रॅम कोकेन म्हणजे तो ॲक्टमध्ये आला. नार्कोटिक्सच्या ॲक्टमध्ये बसतो की तुझ्याकडे 300 ग्रॅम कोकेन कुठनं आलं? काय म्हणजे काय चालू आहे? ठाकरे बंधूंचं आंदोलन आहे रविवारी, तुम्ही स्वतः सहभागी होणार आहात का? असं आहे की माझं म्हणणं आहे की आंदोलन आता हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. कोणीही त्याच्यात यावं, कोणीही पुढाकार घ्यावा. आणि मला आनंद आहे की कोणीतरी पुढाकार घेऊन मुंबईत आंदोलन पुढे नेते. त्यात सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं. त्याच्यात काय मोठं आज खासून जर बघितलं तर आज एक बैठक होते सरकार आणि युवकांच्या प्रतिनिधीच्या दरम्यान, सीजेपीच्या प्रतिनिधी दरम्यान. पण अजूनही त्या संदर्भात संभ्रम आहे. जागा कुठं होणार आहे हे कळत नाहीये आणि आंदोलन कसं पुढे जाईल हे काही कळत नाही. मलाही फक्त एवढं समजतंय की ज्या वयामधनं पाठीवरनं हात फिरवण्याची गरज असते, तुम्ही पाठीवरनं काठ्या माराल तर ही पुरं आयुष्यभर बदला घेण्याच्या भावनेतच राहतील. आपण बापांनी मारलेली थोबाडीत कित्येक वर्ष विसरत नसतो, पण आईचा मायेचा हात आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतो. खरा बापच मेहनत करून आपल्याला पोसत असतो. विसरतो का आपण बापाचा रपाटा? नाही विसरत. ही मानसिकता आहे, जगाची मानसिकता आहे. तसं या पोरींना तुम्ही ज्या पद्धतीने वागवायला हवं तर त्या पद्धतीने वागवलं नाही. तुम्ही वेड्यासारखे मारहाण करत चुकले आहात. नाही त्यांनी आईचीच भूमिका घ्यायला पाहिजे. तुम्ही सरकार म्हणून दादागिरी करायला जाल, लाठ्या मारायला जाल, त्यांना जखमी. आता हे जखमी जे आहेत हे आयुष्यभर तुम्हाला माफ नाही करणार. कोणाचा पाय तुटलाय, कोणाचा डोळा फुटलाय, कोणाच्या डोळ्याला इजा झाली आहे, हे कायम लक्षात ठेवतील की अच्छा मला मारलं होतं काय. नाही वांगचूक वगैरे हे निमित्त मात्र असतं. आता आंदोलन पोरांनी हातात घेतलंय.
हे लक्षात घ्या, हे पोरांनी हातात घेतलेलं आंदोलन आहे. असे ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे हे जसे पोवाडे रचत होते त्यावेळेस पोवाड्याची स्टाईल होती. आता रील्स आणि ती कुठले नवीन गाणी कुठली पद्धत असते तशी रॅप सॉंग्स, तसे रॅप सॉंग्स बनवले जात आहेत. आणि ते रॅप सॉंग्स इतके इफेक्टिव्ह ठरतील की ते फटाफट मिलियन्समध्ये जात आहेत. आता आजच सकाळी काल रात्री एक रॅप सॉंग आलं आहे, मुंबईतनं मराठी रॅप सॉंग आलं आहे, ते 19 मिलियनवर गेलं. खरं तर याच रीलचा तुम्ही आता उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील काल ज्या पद्धतीचं आव्हान आता केलं, नेहमी आपल्याला भाईओ बहिणो म्हणायला म्हणताना ते दिसतंय. मात्र काल फ्रेंड्स म्हणून त्या व्हिडिओची सुरुवात केली. दुसरं म्हणजे सेल्फी कॅमेऱ्यातून त्यांनी हा सगळा व्हिडिओ केलेला आहे. कनेक्ट करणारं त्यांचे असं आहे की हा कनेक्ट फार आधी करायला पाहिजे होता. पोरगा घरातनं पळून गेल्यावरती त्याला काश्मीरमधनं पकडून आणायचा, तो पोरगा घरातनं पळणार कसा नाही हे आधी बघावं लागतं ना. तो पळून गेल्यानंतर तो दुरावा निर्माण झालेला असतो तो आयुष्यभरासाठी राहतो. तुम्ही आधीच जर या पोरांमध्ये घुसले असते, ती पोरं कोणाच्या कुठल्या राजकीय पक्षांनी पुरस्कृत केलेली पोरच नव्हती. पेपर फुटेज संदर्भामध्ये नवीन कायदा करू असं ठीक आहे, आता कायदा होतील, सगळं करू. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.